नमस्कार विद्यार्थी मित्रांनो राज्यसेवा पूर्व परीक्षा लास्ट रिव्हिजन लेक्चर सिरीज मध्ये आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत। लक्षात घ्या, आयोगानं बाबासाहेब आंबेडकरांवर सातत्यानं सलगपणे प्रश्न विचारलेले आहेत। मागच्या क्वेश्चन पेपर मध्ये 2022 ला प्रश्न आला, 2021 ला प्रश्न आला, 2019 आणि 2018 ला पण बाबासाहेबांवर प्रश्न विचारला गेला। हे जे प्रश्न होते हे थोडेसे डायनामिक स्वरूपातील होते, हे लक्षात घ्या। कंबाईनच्या पेपरमध्ये जे प्रश्न विचारले जातात त्यापेक्षाही जास्त वेगळं स्वरूप या प्रश्नांचं या ठिकाणी राहिलं आणि त्यामुळे विद्यार्थी मित्रांना या प्रश्नांवर जास्त मार्क कमवता आले नाही, हे पण या ठिकाणी लक्षात घ्या। आपण बाबासाहेबांवर जे प्रश्न आयोगाने विचारले ते आधी या ठिकाणी पाहूया आणि त्यानंतर मग बाबासाहेबांची माहिती आपण जाणून घेऊया, अशी माहिती की जी या ठिकाणी जनरली विद्यार्थ्यांना पुस्तकांमधून या ठिकाणी मिळत नाही। तर पाहूया आपण काय प्रश्न आयोगाने विचारले। तर राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 ला एक प्रश्न विचारला गेला। प्रश्न होता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पश्चात त्यांचे कोणते अनुयायी काँग्रेसचे सभासद झाले होते। पश्चात असं विचारलेलं आहे, याचाच अर्थ आपल्याला हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे। इथं या ठिकाणी बाबासाहेबांच्या निधनानंतर म्हणजे 1956 नंतर कोणते या ठिकाणी बाबासाहेबांचे सहकारी हे या ठिकाणी काँग्रेस पक्षामध्ये सहभागी झाले, असा प्रश्न विचारलाय। ज्यामध्ये आर.डी. भंडारे आहेत, राजाभाऊ भोळे आहेत, दादासाहेब रुपवते आहेत आणि बापूसाहेब राजभोज हे आपल्याला दिसतात। बापूसाहेब राजभोज यांना पाना राजभोज या नावानं पण संबोधले गेले। तर इथं दिसतं या प्रश्नाचा राईट आन्सर अ ब क असं या ठिकाणी आहे। म्हणजे आर.डी. भंडारे, राजाभाऊ भोळे आणि दादासाहेब रुपवते हे बाबासाहेबांच्या निधनानंतर 1956 नंतर काँग्रेस पक्षाचे सदस्य बनलेले आहेत असं दिसतं। मग बापूसाहेब राजभोज का नाही? तर बापूसाहेब राजभोज कधीच काँग्रेसमध्ये गेले नाही असं आहे का? तर बिलकुल तसं नाही। तर यांनी बाबासाहेबांच्या हयातीतच काँग्रेस पक्ष जॉईन केला होता, हा मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात ठेवा। साधारणतः 1951 ते 1952च्या दरम्यानच बापूसाहेब राजभोज हे काँग्रेस पक्षामध्ये गेले होते, हे इथे या ठिकाणी लक्षात घ्या। आणि म्हणून मग दिलेल्या प्रश्नाच्या आधारावर राईट आन्सर आपलं ABC असं या ठिकाणी आहे। आता या प्रश्नामागची पार्श्वभूमी थोडीशी आपण या ठिकाणी समजून घेऊया। 1932 साली गांधी आंबेडकर यांच्यात एक करार झाला, त्या कराराला आपण पुणे करार असं या ठिकाणी म्हणतो। रॅमसे मॅकडोनाल्डनं जो जातीय निवाडा जाहीर केला होता, त्या जातीय निवाडामध्ये अस्पृश्यांना देखील स्वतंत्र मतदारसंघ दिला होता आणि त्याच्या एकूण 71 जागा होत्या। झालं असं, गांधींनी आमरण उपोषण केलं, परिणामी या सगळ्यामध्ये तह या ठिकाणी झाला आणि स्वतंत्र मतदारसंघ काढून घेऊन इथं राखीव मतदारसंघ अस्पृश्यांसाठी दिला गेलेला आहे असं एकंदरीत दिसतं। स्वतंत्र मतदारसंघाच्या 71 जागा त्या आता वाढवून दिल्या गेल्या, राखीव मतदारसंघामध्ये त्या 148 केल्या। बाबासाहेबांनी राखीव मतदारसंघाची मागणी या ठिकाणी किंवा राखीव मतदारसंघाच्या जागा 197 मागितल्या होत्या, मात्र तडजोड 148 वर झाली। तर लक्षात घ्या, पुणे करारामुळे अस्पृश्यांना जागा वाढवून दिल्या गेल्या, 71 ऐवजी 148 दिल्या गेल्या, हा महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा। याचबरोबर सरकारी नोकऱ्यांमध्ये रिझर्वेशन देखील दिलं गेलेलं आहे असं एकंदरीत दिसून येतं। पुढे पाहायला भेटतं 37 साली निवडणुका होत्या, त्या निवडणुकाला सामोरं जाण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी इंडिपेंडंट लेबर पार्टी म्हणजे स्वतंत्र मजूर पक्ष 15 ऑगस्ट 1936 साली स्थापन केलेला आहे असं एकंदरीत दिसतं। या पक्षाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी निवडणुका लढवल्या, निवडणुकामध्ये बाबासाहेबांना भरघोस यश या ठिकाणी मिळालं। मुंबई प्रांतामध्ये ज्या 15 राखीव जागा होत्या, त्या 15 राखीव जागांपैकी 11 जागा बाबासाहेबांना इथे या ठिकाणी स्वतंत्र मतदारसंघाच्या माध्यमातून मिळाले, स्वतंत्र मजूर पक्षाच्या माध्यमातून मिळालेल्या आहेत असं एकंदरीत दिसतं। पुढे 1942 ला बाबासाहेबांना व्हॉइसरायच्या कार्यकारिणी परिषदेमध्ये मजूर मंत्री या ठिकाणी करण्यात आलं। त्यानंतर बाबासाहेबांनी शेड्यूल कास्ट फेडरेशन या नावाचा महत्वाचा राजकीय पक्ष स्थापन केला। शेड्यूल कास्ट फेडरेशनचं मराठीमध्ये भाषांतर जर आपण केलं तर अखिल भारतीय अनुसूचित जाती महासंघ असं या ठिकाणी होतं। त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी येणाऱ्या महत्वपूर्ण कमिशन पुढे, मग ख्रिस मिशन असू द्या, त्याचबरोबर वैभव परिषद असू द्या, कॅबिनेट कमिशन या ठिकाणी असू द्या, तर या प्रत्येक योजनेपुढे अस्पृश्यांसाठी स्वतंत्र वसाहती या ठिकाणी असाव्यात अशा प्रकारची मागणी या ठिकाणी बाबासाहेबांनी केलेली आहे असं एकंदरीत दिसतं, ज्याला आपण सेपरेट सेटलमेंट प्लॅन या नावानं संबोधतो। 1946 ला मात्र बाबासाहेबांना वाईट वेगळा अनुभव आला।
बाबासाहेब आंबेडकरांच्या पक्षाचा केवळ एकच उमेदवार 46च्या निवडणुकीमध्ये जिंकून आला। परिणामी बाबासाहेबांनी जेव्हा या निवडणुकीची समीक्षा केली तेव्हा लक्षात असं आलं की राखीव मतदारसंघामध्ये असे लोक निवडून आले जे जातीने अस्पृश्य होते, मात्र ते बाबासाहेबांच्या पक्षाचे नव्हते किंवा कोणत्या दलित पक्षाचे नव्हते, तर ते काँग्रेस या पक्षाचे, सवर्णांच्या पक्षाचे लोक निवडून आले। आणि म्हणून 1946 पासून बाबासाहेब आंबेडकरांनी पुणे कराराचे दुष्परिणाम समाजावर काय पडले त्याबद्दलची माहिती समाजाला द्यायला सुरुवात केली। दिसून असं येतं त्याच संदर्भामध्ये बाबासाहेबांनी 1946ला पुणे करार निषेध सभा आयोजित केली आणि या निषेध सभेचे अध्यक्ष हे राजाभाऊ भोळे यांना या ठिकाणी करण्यात आलं। लक्षात घ्या, याच दरम्यानच्या काळामध्ये शांताबाई दाणी या महिलांचं नेतृत्व, दलित समाजातल्या महिला यांचं नेतृत्व या सभेपासून उभं राहिलेलं आहे असं एकंदरीत दिसतं। शांताबाई दाणी या दादासाहेब गायकवाड ज्यांना भाऊराव या नावानं बाबासाहेब म्हणत होते, तर ते भाऊराव त्यांची जी मेहुणी आहे ती या ठिकाणी शांताबाई दाणी आणि त्यांचं नेतृत्व 1946ला या ठिकाणी उदयास आल्याचं एकंदरीत दिसून येतं। यावर राज्यसेवा मेन्सला आयोगाने एकदा प्रश्न विचारला होता। आता पहा झालं काय, पुणे कराराचा धागा पकडून 1946ला बाबासाहेब आंबेडकर एक महत्वाचं पुस्तक या ठिकाणी प्रकाशित करतात। त्या पुस्तकाचं नाव आहे व्हॉट गांधी अँड काँग्रेस हॅव डन टू द अनटचेबल। या ग्रंथामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी गोलमेज परिषदेमध्ये कशा पद्धतीनं गांधींना अस्पृश्यांसोबत सावत्र व्यवहार केलेला आहे याबद्दलची माहिती या ठिकाणी दिलेली आहे। हा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या। याचबरोबर अस्पृश्य समाजाच्या लोकांनी सवर्ण समाजाच्या पक्षांच्या नादी लागू नये या प्रकारची पण भूमिका बाबासाहेबांनी या महत्वाच्या पुस्तकामध्ये दिलेली आहे असं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं। आता झालं असं, बाबासाहेबांचं निधन झाल्यानंतर बाबासाहेबांचे अनुयायी, त्यांचे सहकारी जे बाबासाहेबांची चळवळ पुढे नेण्याचं काम करत होते त्या लोकांना फोडण्यात आलं, मंत्रिपदाचं आमिष दाखवून, सभापती बनण्याचं आमिष दाखवून आणि विविध प्रकारचे राजकीय आमिष दाखवून त्यांना फोडण्यात आलं। मग हे सगळे लोक या ठिकाणी काँग्रेस पक्षामध्ये गेले। परिणामी बाबासाहेबांची जी चळवळ होती ती कमकुवत बनली गेली असं एकंदरीत दिसतं। 1980ला राजाभाऊ भोळे यांना काँग्रेस पक्षाची खासदारकी मिळाली। इंदिरा गांधींचा तो काळ या ठिकाणी होता आणि इंदिरा गांधींनी 1980ला राजाभाऊ भोळे यांना या ठिकाणी बनवलं खासदार। आता झालं असं, 1982 साली पुणे कराराला 50 वर्ष पूर्ण होणार होती। काँग्रेसला 1982चा माध्यम पकडून त्यांना या ठिकाणी अस्पृश्यांची मतं हवी होती आणि म्हणून मग राजाभाऊ भोळे ज्यांना आर भोळे म्हणलं जातं, तर त्या आर भोळे यांना खासदार बनवलं गेलं आणि पुणे करार स्वागत सभेचे अध्यक्ष बनवलं गेलं। आर भोळेंना काय जबाबदारी दिली काँग्रेसला, तर संपूर्ण भारतभर फिरा, स्वागत सभा आयोजित करा आणि पुणे करारामुळे अस्पृश्यांचा कसा विकास झालेला आहे, त्यांना सरकारी नोकऱ्या मिळाल्या, त्यांची भौतिक प्रगती कशी झाली या प्रकारची भाषण देत फिरा। साहजिकच आर भोळेंनी ते प्रामाणिकपणे केलं। पण लक्षात घ्या, याच दरम्यानच्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या निधनानंतर आंबेडकर चळवळ चालवण्यासाठी ज्या नवीन संघटना जन्माला आल्या त्यातलं एक नेतृत्व होतं, नाव त्यांचं होतं काशीराम। काशीरामनं सन 1978ला एक महत्वाचं संघटन निर्माण केलं, ज्या संघटनेचं नाव होतं बामसेफ। ज्याला आपण बॅकवर्ड अँड मायनॉरिटीज कम्युनिटी एम्प्लॉईज फेडरेशन या नावानं या ठिकाणी संबोधलं जातं। परत नीट सांगतो की बॅकवर्ड अँड मायनॉरिटीज कम्युनिटी एम्प्लॉईज फेडरेशन एक महत्वाचं संघटन 1978ला काशीराम यांनी या ठिकाणी उभं केलं। त्यानंतर पाहायला भेटतं DS4 नावाचं एक दुसरं महत्वाचं संघटन त्यांनी निर्माण केलं, ज्याचं नाव दलित शोषित समाज संघर्षी, 4 वेळा एस येतो म्हणून DS4 हे एक संघटन आलं आणि त्यानंतर BSP बहुजन समाज पक्ष हा एक महत्वाचा राजकीय पक्ष काशीराम यांनी या ठिकाणी स्थापन केला। आता पहा, या दरम्यान 1982 साली काँग्रेस आर भोळे यांना खासदार बनवतीये आणि त्याचबरोबर त्यांना पुणे करार स्वागत सभेचे अध्यक्ष पण बनवलं जातं आणि पुणे करार कसा चांगला होता याचं त्यांना समाजाला सांगण्यासाठी तयार केलं जातं। त्याच वेळेस काशीराम हे 1982 साली पुणे कराराला 50 वर्ष पूर्ण झाल्याच्या प्रित्यर्थ पुणे करार धिक्कार परिषदेचं आयोजन या ठिकाणी करतात आणि पुणे करारामुळे कशा प्रकारे अस्पृश्यांमध्ये या ठिकाणी चमचे दलाल निर्माण झालेले आहेत ती भूमिका या ठिकाणी मांडतात। वास्तविकता बाबासाहेब आंबेडकरांनी पण असे लोक जे अस्पृश्य जे राखीव मतदारसंघातून निवडून येतात मात्र
केवळ सवर्ण राजकीय पक्षाचेच या ठिकाणी दलाल म्हणून काम करतात किंवा त्यांच्यासाठीच काम करतात अशांना बाबासाहेबांनी खुद्द दलाल किंवा चमचा या नावानं संबोधलं. 1982 साली याच काशीराम यांनी एक पुस्तक या ठिकाणी प्रकाशित केलं. त्या पुस्तकाचं नाव चमचा युग आहे, हे लक्षात घ्या. त्यामध्ये 1932 नंतर म्हणजे पुणे करारानंतर समाजामध्ये कसे चमचे दलाल निर्माण झाले याची माहिती त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे. तर चमचा युगावर पण जर प्रश्न आला तर तो ग्रंथ कोणाचा आहे, तर तो पुस्तक या ठिकाणी काशीराम यांचं आहे, हे नाव लक्षात या ठिकाणी असू द्या. तर या प्रकारच्या सगळ्या महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. लक्षात घ्या, याच दरम्यानच्या काळामध्ये दलित पॅन्थर नावाचं एक संघटन 1970च्या दशकामध्ये महाराष्ट्रामध्ये निर्माण झालं. खास करून पाहायला असं भेटतं नामदेव ढसाळ, राजा ढाले यांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये जे साहित्यिक लोक होते त्यांचं संघटन निर्माण करण्यात आलं दलित पॅन्थरच्या स्वरूपात. या संघटनेचा मुख्य उद्देश सामाजिक अन्याय जे समाजावर होत होते त्यावर या ठिकाणी तोडगा काढणं या प्रकारचा या ठिकाणी होता, हे लक्षात घ्या. तर या प्रकारे काशीराम यांच्यावर पण थोडासा फोकस आपण ठेवलं पाहिजे आणि नामदेव ढसाळ यांच्या संदर्भात पण या ठिकाणी काम करणं गरजेचं आहे. नामदेव ढसाळांच्या संदर्भात प्रश्न विचारला जाऊ शकतो बरं का. पद्मश्री हा पुरस्कार महाराष्ट्र शासनाने त्यांना दिले, भारत सरकारने या ठिकाणी दिलेला आहे. याचबरोबर आपल्याला या ठिकाणी पाहायला असं भेटतं की नामदेव ढसाळ यांचं घोलपीठ या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे. त्याचबरोबर नामदेव ढसाळ जर आपण या ठिकाणी पाहिलं तर नामदेव ढसाळांचं काही जे साहित्य जे आहे तर त्या साहित्यांवर थोडंसं आपण या ठिकाणी काम करा. त्या साहित्यांवर आयोग या ठिकाणी प्रश्न तुम्हाला विचारू शकतो, हे पण या ठिकाणी लक्षात घ्या. तर घोलपीठ एक प्रसिद्ध त्यांचं गाजलेलं एक काव्य संग्रह, कथा संग्रह आपल्याला या ठिकाणी दिसतं. तर या प्रकारे हा प्रश्न आपण या ठिकाणी पाहिला. त्यानंतर आपण इथं पाहूया 2021 ला काय प्रश्न आला तो नीट समजून घ्या. प्रश्न बघा काय होता. स्त्री सबलीकरणाच्या दृष्टीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेल्या हिंदू कोड बिलाला खालील व्यक्तीचं समर्थन होतं. तर हिंदू कोड बिल जे आहे तर त्या हिंदू कोड बिलाला कोणाकोणाचं समर्थन होतं अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेला. पर्यायामध्ये आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पट्टाभी सीतारामय्या, सरदार वल्लभभाई पटेल आणि सुचिता कृपलानी यांची आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात नावं. आता काय नेमकं आहे हिंदू कोड बिल ते समजून घ्या. बाबासाहेब आंबेडकरांनी 1940 नंतर हा प्रयत्न या ठिकाणी केला की हिंदू स्त्रिया ज्या होत्या त्या हिंदू स्त्रियांना जशा अस्पृश्यांना वागणूक दिली जाते, शूद्रांना वागणूक दिली जाते, त्यांना जसं कनिष्ठ दर्जा दिला जातो तसं हिंदू समाजातील स्त्रियांना देखील कनिष्ठ दर्जा या ठिकाणी दिला जातो. आणि हिंदू समाजाच्या स्त्रियांवर या ठिकाणी धर्मव्यवस्थेवर किंवा वर्ण व्यवस्थेमुळं खूप जास्त यातना त्यांना या ठिकाणी सहन करावे लागतात. तर या हिंदू स्त्रियांचं सबलीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून एक महत्वाचं कोड निर्माण करावं, एक महत्वाची संहिता निर्माण करावी ज्यातून त्या हिंदू स्त्रियांचा विकास या ठिकाणी होईल, त्यांना पण त्यांचे मानवीय अधिकार या ठिकाणी मिळतील अशा प्रकारचं एक कायदा निर्माण करावा अशी भूमिका बाबासाहेबांची राहिल्याचं एकंदरीत दिसतं. बाबासाहेब आंबेडकरांना जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरूंना जेव्हा संविधान सभेमध्ये आणि त्याचबरोबर त्यांच्या कॅबिनेटमध्ये महत्वाची जबाबदारी स्वीकारा अशी जेव्हा या ठिकाणी त्यांच्याकडे या ठिकाणी याचना केली, मागणी केली, तेव्हा बाबासाहेबांनी सांगितलं की मी कॅबिनेट मिनिस्टर होईल, मी तुमच्या संविधान सभेमध्ये येईल, परंतु त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी हिंदू कोड बिल सहमत या ठिकाणी करावं लागेल. नेहरू त्यावेळेस राजी झाले. मात्र झालं असं, नेहरूंच्या मंत्रिमंडळामध्ये जे ताकदवर लोक होते त्यामध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि सरदार वल्लभभाई पटेल, महात्मा गांधींची राईट लेफ्ट हँड म्हटलं तरी चालेल, तर हे लोकांनी मात्र या प्रकारे हिंदू कोड बिलाला कठोर विरोध या ठिकाणी केला आणि समाजामध्ये असणाऱ्या हिंदू संघटनांना सोबत घेऊन हिंदू कोड बिल हे या ठिकाणी मांडलं जाऊ नये या प्रकारचा प्रयत्न केल्याचं एकंदरीत दिसून असं येतं. पंडित जवाहरलाल नेहरू जे हिंदू कोड बिलाचे समर्थनार्थ होते त्यांना डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि सरदार वल्लभभाई पटेल यांची मर्जी या ठिकाणी यांच्या मर्जीच्या विरुद्ध काही करता आलं नाही. परिणामी हिंदू कोड बिल मांडण्यास त्यांनी या ठिकाणी नकार दिलेला आहे असं एकंदरीत दिसतं. परिणामी बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल नेहरू मंत्रिमंडळाला नाकारलं म्हणून या ठिकाणी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता असं एकंदरीत दिसतं. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या ज्या कारणांसाठी मंत्रिपदाचा राजीनामा दिला त्यातलं एक महत्वाचं कारण ते म्हणजे हिंदू कोड बिल आणि दुसरं महत्वाचं कारण म्हणजे 340 कलम जे ओबीसींना आरक्षण देणारं कलम या ठिकाणी राहिलं. आणि तिसरं महत्वाचं कारण होतं ते म्हणजे जम्मू काश्मीरच्या वादाच्या संदर्भात बाबासाहेबांची असणारी भूमिका आणि नेहरूंची असणारी भूमिका जी वेगळी या ठिकाणी होती ते एक कारण होतं आणि चुकलेलं नेहरूंचं परराष्ट्रीय धोरण. तर या 4 महत्वपूर्ण मुद्द्यांवरनं बाबासाहेब आंबेडकरांनी राजीनामा दिला होता. लक्षात घ्या. परत नीट समजावून सांगतो, हिंदू कोड बिल 340 ओबीसीना रिझर्वेशन देण्याचं कलम, त्याचबरोबर
काश्मीरचा इश्यू आणि आंतरराष्ट्रीय परराष्ट्रीय धोरण या चार मुद्द्यांवरनं बाबासाहेब आंबेडकरांनी नेहरू मंत्रिमंडळाचा राजीनामा दिल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं. तर हा महत्वाचा मुद्दा आपण इथे या ठिकाणी समजून या ठिकाणी घ्या. आता पहा, पट्टाभी सीतारामय्या आणि सुचिता कृपलानी या हिंदू कोड बिलाच्या समर्थनार्थ होते, तर राजेंद्र प्रसाद आणि सरदार वल्लभभाई पटेल यांनी या बिलाला विरोध या ठिकाणी केलेला होता, लक्षात घ्या. आणि म्हणून मग हे समर्थनार्थ होते बी आणि डी. मग बी आणि डी समर्थनार्थ होते, म्हणून पर्याय नंबर 2 हे याचं राईट आन्सर आहे असं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. पुढचा प्रश्न थोडासा सोपा स्वरूपात म्हणता येणार नाही, पण तो थोडासा व्यवस्थित या ठिकाणी पहा. आता राज्यसभा पूर्व परीक्षा 2019 ला एक प्रश्न विचारला गेला. बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत काम करणाऱ्या सवर्ण त्यांचे जे सहकारी राहिले त्यांच्या संदर्भामध्ये पहा काय होतं. तर ते पुण्यातील लेखक होते. अस्पृश्यांच्या वस्तीमध्ये जाऊन ते अस्पृश्यांना शिकवण्याचं काम करत होते. 1945 सालच्या आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने कल्याण येथे योजलेल्या कार्यक्रमाचे ते अध्यक्ष होते. बाबासाहेबांची जयंती करायला सुरुवात झाली होती आणि त्यावेळेस ते कल्याणमध्ये जी सभा आयोजित झाली त्या सभेचे ते अध्यक्ष या ठिकाणी राहिले आणि ते पुण्यातील हिंदुत्ववादी या ठिकाणी होते, हिंदुत्ववादी संघटनेचे या ठिकाणी आहे. तर नाव काय आहे तर श्री म माटे जे आहे, तर श्री म माटे, तर बापूसाहेब माटे असं यांचं नाव आहे. तर हे याचं राईट आन्सर आपल्याला एकंदरीत दिसतं. हे नुमवी जे आहे, नुमवी नूतन मराठी विद्यालय, तिथले एक शिक्षक म्हणून काम करत होते आणि हिंदुत्ववादी संघटनेशी कनेक्टेड या ठिकाणी होते असं एकंदरीत दिसतं. आता बघा, बाबासाहेबांच्या हयातीतच त्यांची जयंती या ठिकाणी सुरू करण्यात आलेली होती, हे लक्षात घ्या. आणि श्री म माटे यांनी कल्याणच्या सभेचे अध्यक्ष ते या ठिकाणी राहिलेले होते असं दिसतं. आता या स्वरूपामध्ये तुम्हाला माधवराव बागल यांच्यावर पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. माधवराव बागल ज्यांनी बाबासाहेबांच्या हयातीतच बाबासाहेबांचा एक पुतळा उभा केला होता, जो कोल्हापूरमध्ये आजही आपल्याला दिसून येतो. 1950 ला बाबासाहेबांचा पुतळा त्यांनी या ठिकाणी त्यांच्या हयातीमध्ये या ठिकाणी उभा केला. नाव त्यांचं आहे माधवराव बागल, हे इथे या ठिकाणी लक्षात घ्या. पुढे आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं 2018 एक प्रश्न विचारला. हा 18चा प्रश्न मात्र तितकासा या ठिकाणी कठीण नाहीये, परंतु काही विद्यार्थ्यांचा हाही प्रश्न चुकला होता, हे लक्षात घ्या. काय आहे प्रश्न? पुढील वाक्यातील वर्णन केलेले समाजसुधारक कोण आहे ते ओळखा, असा प्रकारचा प्रश्न आहे. त्यांच्या कुटुंबाचा जाती व्यवस्थेला धिक्कार करणाऱ्या कबीर शिकवणुकीवर विश्वास होता. म्हणजे बाबासाहेबांचं जे कुटुंब राहिलं ते कबीर पंथाचं या ठिकाणी राहिलेलं आहे असं दिसतं. त्यांचे वडील सैन्यामध्ये होते. रामजी सकपाळ हे त्यांच्या वडिलांचं नाव या ठिकाणी आहे, ते सैन्यामध्ये आहे आणि ते सुभेदार मेजर म्हणून सेवानिवृत्त झाले. ते बरोबर आहे, तर सुभेदार मेजर म्हणून ते निवृत्त झाले होते असं एकंदर दिसतं. त्यांच्या शाळेतील शिपाई बाईंना त्यांचे दप्तरही अस्पृश्य वाटत होतं. हा पण महत्वाचा मुद्दा आपल्याला या ठिकाणी दिसतो. बाबासाहेबांचं एक आत्मचरित्र आहे वेटिंग फॉर विजा या नावाचं. तर वेटिंग फॉर विजा हे जे आत्मचरित्र आहे, त्या आत्मचरित्रामध्ये बाबासाहेबांनी या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. जेव्हा ते एल्फिस्टर महाविद्यालयामध्ये होते तेव्हा त्यांना वर्गाच्या बाहेर बसावं लागत होतं आणि याचबरोबर त्यांना स्वतःचं पाणी घरातनं आणून द्यावं लागत होतं, हे या ठिकाणी लक्षात घ्या. बाबासाहेब या ठिकाणी असं म्हणतायत की मला या ठिकाणी तिथलं जे पाणी पिण्यासाठी जो काही ग्लास आहे, जे काही पेला आहे, तो घरातनं आणावा लागायचा आणि तिथला जो शिपाई आहे त्याला जर मी पाणी मागितलं तर तो पण मागासला शिपाई होता, तर तो त्यांना या ठिकाणी वरून पाणी या ठिकाणी वाढत होता, असं या ठिकाणी बाबासाहेबांनी वेटिंग फॉर विजा मध्ये म्हटलेलं आहे. आणि असं त्यांनी हे पण सांगितलं, ज्या दिवशी तो शिपाई आला नाही तर मला दिवसभर तिथं या ठिकाणी पाणी मिळत नव्हतं, मी तहानेने व्याकुळ होत होतो. म्हणजे शिपाई न येणं म्हणजे मला पाणी न मिळणं असं या ठिकाणी आहे, असं बाबासाहेबांनी तिथे या ठिकाणी आपलं वेटिंग फॉर विजा मध्ये सांगितलं होतं असं एकंदर दिसतं. तर हा पण महत्वाचा मुद्दा. आणि त्याचबरोबर ते अस्पृश्य असल्यामुळे संस्कृत शिकले नाहीत असं इथं म्हणलेलं आहे. तर बाबासाहेब आंबेडकरांना संस्कृतमध्ये बाबासाहेब तसे पाहिले तर संस्कृतचे खूप मोठे अभ्यासक राहिले, परंतु सुरुवातीला त्यांना संस्कृत घेण्यास नकार दिला होता. संस्कृत त्यांना शिकू दिलं नव्हतं, कारण अस्पृश्य व्यक्तीला संस्कृत शिकणं हे या ठिकाणी धर्मबाह्य कृत्य मानलं जातं आणि म्हणून त्यांना ते अस्पृश्य असताना संस्कृत शिकू दिलं नव्हतं. मात्र नंतर त्यांनी संस्कृतचे ते स्वतः गाढे अभ्यासक या ठिकाणी बनले आणि अनेक वेद असू द्या, अनेक स्मृती संहिता असू द्या, उपनिषद असू द्या, त्यांचा अभ्यास त्यांनी या ठिकाणी केल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. तर या प्रश्नाचा राईट आन्सर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या ठिकाणी लक्षात घ्या. तर हे महत्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी पहा. आता हे 4 प्रश्न आयोगाने विचारले, त्यातला हा एकमेव प्रश्न
तसा पाहिला तर बऱ्यापैकी सोपा होता. बाकीचे 3 प्रश्न हे थोडीशी कठीण या ठिकाणी होती. तर त्यांची पार्श्वभूमी माहिती असल्याशिवाय ती उत्तरं आपल्याला या ठिकाणी देता येत नाही, हे पण लक्षात घ्या. म्हणून जेव्हा पण असे कठीण प्रश्न येतील ते व्यवस्थितरित्या पर्याय पहा. राज्यसेवेचा पेपर आहे, 2 तासाचा पेपर आहे. तुम्हाला या ठिकाणी ते प्रश्न वाचून त्याच्यावर विचार करण्याची वेळ मिळतो, त्यामुळे ते प्रश्न व्यवस्थितरित्या हँडल करा. आता आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून बाबासाहेबांवर काय प्रश्न विचारले जाऊ शकतात त्याची थोडीशी माहिती या ठिकाणी पाहूया आणि त्याचबरोबर बाबासाहेबांची थोडक्यात माहिती ती इथे या ठिकाणी करून घेऊया, रिव्हिजन या ठिकाणी करून घेऊया. जसं की त्यांचा कार्यकाळ 1956ला त्यांचं निधन झालं, एवढं लक्षात ठेवा. 56ला निधन आहे, त्यामुळं 56च्या आधीच्या घटना बाबासाहेबांच्या जीवनी काळात. त्यांच्यानंतर जर समजा विचारला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पहिले अध्यक्ष बाबासाहेब आंबेडकर होते. विधान सत्य की असत्य? तर विधान आहे असत्य, कारण बाबासाहेबांच्या निधनानंतर म्हणजे 3 ऑक्टोबर 1957ला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना झाली आणि याचे पहिले अध्यक्ष एन शिवराज होते. नाव नीट लक्षात घ्या, ठीक आहे. एन शिवराज. तर एन शिवराज जे आहे एन शिवराज हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पहिले अध्यक्ष या ठिकाणी बनलं गेलं, हे लक्षात घ्या. तर 56 नंतरच्या गोष्टीशी बाबासाहेबांचा संबंध नाही. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया 1957ला स्थापन झाली, हे लक्षात घ्या. बाबासाहेबांनी संकल्पित केलेल्या संकल्पनेवरच किंवा आयोजित केलेल्या म्हणजे त्यांनी एक संकल्पना केली होती रिपब्लिकन पक्षाची, तर त्यासाठी त्यांनी समाजवाद्यांना पत्र पाठवलं होतं आणि त्यांचं असं म्हणणं राहिलं होतं समाजवादी लोक आणि आंबेडकरवादी लोक किंवा या प्रकारे काम करणारे लोक एकत्र येऊन हा पक्ष त्यांनी चालवावा, ही बाबासाहेबांची भूमिका होती. बाबासाहेबांनी ते पत्र पाठवले आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांचं निधन झालं आणि त्या संकल्पनेवर नंतर त्यांच्या अनुयायांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया 3 ऑक्टोबर 1957ला स्थापन केला. त्याचे पहिले अध्यक्ष एन शिवराज बनले, हा मुद्दा लक्षात घ्या. त्यांचा जन्म जर आपण पाहिला महूमध्ये झालेला आहे, मध्य प्रदेशामधली कॅन्टोन्मेंट होतं तिथं झालेला आहे. यांचं मूळ गाव होतं आंबावडे, जे दापोलीमध्ये आहे, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे, हे लक्षात घ्या. बाबासाहेबांचं मूळ नाव भीमराव रामजी सकपाळ हे असं या ठिकाणी आहे, हे लक्षात घ्या. आता इथं आपल्याला पाहायला भेटतं बाबासाहेबांचं नाव जर सकपाळ आहे तर ते आंबेडकर कसं बनलं, तर त्यामागची थोडीशी स्टोरी आपल्याला या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे. जसं की बाबासाहेबांचा पहिल्यांदा शाळेमध्ये प्रवेश हा 7 नोव्हेंबरला झालेला आहे. बाबासाहेबांचा पहिला प्रवेश, त्यांच्या वडिलांची बदली झाली साताऱ्याला, म्हणून मग ते महूमध्ये साताऱ्यामध्ये आले आणि 7 नोव्हेंबर 1900ला त्यांना इथे या ठिकाणी साताऱ्यामध्ये प्रवेश या ठिकाणी दिला गेला. प्रतापसिंह महाराज हायस्कूल सातारा इथं त्यांना प्रवेश या ठिकाणी दिला गेला. 7 नोव्हेंबर बाबासाहेबांनी शाळेमध्ये पहिलं पाऊल टाकलं, म्हणून हा दिवस आपण महाराष्ट्र सरकार विद्यार्थी दिन म्हणून साजरा करतो, हा पण मुद्दा लक्षात घ्या. तर 7 नोव्हेंबर हा विद्यार्थी दिन आहे, हे इथे या ठिकाणी लक्षात घ्या. यानंतर आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं, नाव नीट लक्षात घ्या, कृष्णाजी केशव आंबेडकर. हे नाव खूप इम्पॉर्टंट आहे. हे कृष्णाजी केशव आंबेडकर हे कोण आहे, तर हे या महाविद्यालयामध्ये शिकवत असणारे शिक्षक आहेत, ज्यांचं बाबासाहेबांवर निस्सीम या ठिकाणी प्रेम या ठिकाणी राहिलेलं आहे आणि ते बाबासाहेबांच्या बौद्धिक चातुर्यावर देखील या ठिकाणी भाळलेले आहेत. मग बाबासाहेबांनी जेव्हा साताऱ्यामध्ये प्रवेश घेतला तेव्हा अशी प्रथा होती, धनंजय गिरीच्या पुस्तकाचा रेफरन्स देऊन सांगतो, अशी प्रथा या ठिकाणी होती की आपल्या गावाचं नाव हे आडनाव म्हणून तिथं टाकायचं आणि म्हणून मग बाबासाहेबांचं तिथं प्रवेश सकपाळ या नावाचा नाव होता, आंबावडे असं या ठिकाणी होतं. तर भीमराव रामजी आंबावडे असं या ठिकाणी नाव टाकलं होतं, आंबावडेकर, आणि म्हणून मग ते नाव घ्यायला थोडंसं अडचण असल्यामुळं इथं या ठिकाणी कृष्णाजी केशव आंबेडकर या शिक्षकानं बाबासाहेबांना आपलं आडनाव या ठिकाणी दिलं आणि मग तिथं शाळेमध्ये बाबासाहेबांचं नाव हे या ठिकाणी भीमराव रामजी आंबेडकर असं या ठिकाणी टाकलं, हे इथं लक्षात घ्या. ब्राह्मण हे शिक्षक होते कृष्णाजी केशव आंबेडकर आणि म्हणून मग यांच्या नावाने बाबासाहेब पुढे या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर म्हणून पुढे परिचयाला झाले. पुढे दिसून येतं बाबासाहेब आंबेडकर 1904ला मुंबईच्या एल्फिस्टन महाविद्यालयामध्ये त्यांनी प्रवेश या ठिकाणी घेतला आणि तिथं त्यांना जो काही त्रास झालेला आहे तो त्यांनी तिथे या ठिकाणी सांगितलेला आहे. वेटिंग फॉर व्हिसामध्ये, वेटिंग फॉर व्हिसा हे बाबासाहेबांचं आत्मचरित्र या ठिकाणी आहे आणि तिथं त्यांनी या वेटिंग फॉर व्हिसामध्ये म्हटलं शिपाई नाही तर पाणी नाही या प्रकारचं टायटल अंतर्गत त्यांनी लिखाण केले. त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की मला या महाविद्यालयामध्ये, मुंबईमधलं महाविद्यालय एल्फिस्टन महाविद्यालय, जिथं खूप मोठे मोठे लोक शिकले, तर त्या महाविद्यालयामध्ये अशा प्रकारचा जातीवाद माझ्यासोबत होत होता. मला पाणी दिलं जात नव्हतं. एक अस्पृश्य, एक मागासलेल्या व्यक्तीला मला नियुक्त केलं होतं पाणी देण्यासाठी आणि जर तो आला नाही तर मला दिवसभर
तहानेने या ठिकाणी व्याकुळ होऊन या ठिकाणी दिवस काढावा लागायचा, असं बाबासाहेबांनी वेटिंग फॉर व्हिसा मध्ये म्हटलेलं आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या. बाबासाहेब शालेय शिक्षण घेत असतानाच 1906 ला भिकू वलंकर यांची कन्या जी आहे रमाबाई यांच्यासोबत त्यांचा विवाह झाल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. पुढे पाहायला भेटतं 1907 ला बाबासाहेब आंबेडकर मॅट्रिकची परीक्षा या ठिकाणी पास होतात. मॅट्रिकची परीक्षा पास होणारे अस्पृश्य समाजातील पहिली व्यक्ती बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी आहे. आणि इथं आपल्याला या ठिकाणी दिसतं की कृष्णाजी अर्जुन केळुस्कर. कृष्णाजी अर्जुन केळुस्कर एक सत्यशोधक चळवळीतनं आलेले एक महत्वाचे या ठिकाणी चरित्रकार होते. या कृष्णाजी अर्जुन केळुस्कर यांनी बुद्ध चरित्र लिहिलं होतं आणि ते बुद्ध चरित्र त्यांनी या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांना भेट दिलेलं आहे असं एकंदरीत दिसतं. या कृष्णाजी अर्जुन केळुस्कर यांच्याच सल्ल्याने रामजी सकपाळ हे बाबासाहेबांना घेऊन बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड यांच्याकडे जातात आणि त्यांची शिष्यवृत्ती या ठिकाणी मिळवतात असं एकंदरीत दिसतं. 1912 ला एल्फिस्ट महाविद्यालयातून बाबासाहेब आंबेडकर BSc परीक्षा या ठिकाणी उत्तीर्ण होतात. राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र हा विषय त्यांचा BA साठी या ठिकाणी होता. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. पुढे आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांना सयाजीराव गायकवाड शिष्यवृत्ती या ठिकाणी देतात आणि म्हणून मग बाबासाहेब आंबेडकर आपलं BA नंतरचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठामध्ये जातात असं एकंदरीत दिसतंय. 1913 ला कोलंबिया विद्यापीठामध्ये प्रवेश त्यांना मिळतो आणि तिथं प्राध्यापक एडविन R.K. सेलिगमन हे जे आहे प्राध्यापक सेलिगमन नाव लक्षात ठेवा, हे बाबासाहेबांचे तिथं या ठिकाणी शिक्षक होते, जे त्यांच्यावर खूप जास्त प्रेम या ठिकाणी करणारे होते. याच सेलिगमननं बाबासाहेबांना हे सांगितलं की पढ़ाई का मकसद सिर्फ दुनिया को समझना नहीं है बल्कि दुनिया को बदलना भी है. जेव्हा लाला लजपतराय बाबासाहेबांना भेटण्यासाठी आले होते आणि बाबासाहेबांना होमरूल लीग मध्ये सहभागी व्हावं यासाठी जेव्हा लाला लजपतरायने त्यांना गळ घातली तेव्हा बाबासाहेबांनी तो स्पष्टपणे नकार दिला. आणि जेव्हा मग लाला लजपतराय मला भेटण्यासाठी आले होते हे जेव्हा बाबासाहेबांनी या प्राध्यापक सेलिगमनला सांगितलं तेव्हा त्यांनी सांगितलं की तुमचं काम जे आहे हे होमरूलच्या लोकांपेक्षाही खूप कठीण काम आहे. ही भूमिका त्यांना समजून सांगितली आणि बाबासाहेबांनी हे पण सांगितलं की अभ्यास फक्त दुनिया समजण्यासाठी नसतो करायचा, तर तो दुनिया बदलण्यासाठी पण करायचा असतो. बाबासाहेबांनी आपल्या हयातीमध्ये ते काम करून दाखवलेलं आहे असं एकंदरीत दिसतं. आयोग बाबासाहेबांवर काय प्रश्न विचारल ते नीट समजून घ्या. बाबासाहेबांनी ज्या पदव्या घेतल्या होत्या आणि त्याच्यासाठी जे काही त्यांनी या ठिकाणी विषय निवडलेले होते त्या विषयांवर आयोग तुम्हाला प्रश्न विचारेल. MA, PhD, DSc, MSc आणि त्याचबरोबर बाराट लॉ. तर ह्या ज्या पदव्या बाबासाहेबांनी मिळवल्या होत्या त्या कोणत्या विषयावर होत्या, त्यांचा विषय काय होता, इथे प्रश्न विचारला जाऊ शकतो. MA ला त्यांचा एन्शियंट इंडियन कॉमर्स हा महत्वाचा विषय या ठिकाणी राहिला. त्याचबरोबर द नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया, द नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया अ हिस्टॉरिकल अँड अनालिटिकल स्टडी हा PhD चा विषय त्यांचा या ठिकाणी होता, हे लक्षात घ्या. PhD साठी गाईड सेलिगमन होते, हा पण मुद्दा लक्षात घ्या. कास्ट इन इंडिया इथंच त्यांनी लिहिलेला आहे. 1916 ला हा कास्ट इन इंडिया हा पहिला ग्रंथ बाबासाहेबांनी निबंध लिहिलेला आहे, हे इथे या ठिकाणी लक्षात घ्या. त्यानंतर बाबासाहेबांनी MSc मध्ये या ठिकाणी प्रवेश घेतला. लंडन स्कूल ऑफ सायन्स जे आहे तिथं त्यांनी प्रवेश घेतला आणि त्या लंडन स्कूल ऑफ सायन्स मध्ये MSc करताना प्रोव्हिन्शियल डिसेंट्रलायझेशन ऑफ इम्पेरियल फायनान्स IMP आहे, लक्षात घ्या. प्रोव्हिन्शियल डिसेंट्रलायझेशन ऑफ इम्पेरियल फायनान्स मध्ये त्यांनी या ठिकाणी MSc पूर्ण केलेला आहे आणि DSc साठी त्यांनी प्रॉब्लेम ऑफ रुपयाची समस्या या प्रकारचा ग्रंथ या ठिकाणी लिहिल्याचं एकंदरीत दिसतं. केन्स नावाचा मोठा अर्थशास्त्रज्ञ होता, त्या केन्सला आव्हान देणारं लिखाण त्यांनी केलेलं आहे. प्रॉब्लेम ऑफ रुपी हा महत्वाचा ग्रंथ हा आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो. रुपयाची समस्यावर त्यांनी लिखाण केलं आणि ग्रेज इन या नावाचं जे लंडन मध्ये विद्यापीठ आहे तिथं त्यांनी आपलं बाराट लॉचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे, बॅरिस्टरचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे असं एकंदरीत दिसून येतं. बाबासाहेब आंबेडकर भारतामध्ये जेव्हा आले तेव्हा आपल्या सर्वांना माहिती आहे भारतामध्ये आल्यानंतर त्यांनी आपला उदरनिर्वाह चालवण्यासाठी स्टॉक अँड शेअर्स ॲडव्हायझरी या नावाची या ठिकाणी कंपनी सुरू केलेली होती. हा मुद्दा लक्षात घ्या. स्टॉक अँड शेअर्स ॲडव्हायझर ही कंपनी बाबासाहेबांनी सुरू केली होती. व्यापारी संस्थांना सल्ले देणारी संस्था होती. मात्र बाबासाहेब अस्पृश्य जातीतले असल्यामुळं त्यांची ही कंपनी चालली नाही. बाबासाहेब अस्पृश्य आहेत, त्यांचे सल्ले घेऊन आपण आपला व्यापार काय डुबवायचा काय असं त्यावेळेच्या लोकांना वाटत होतं. वास्तविकता जगामध्ये
बाबासाहेब असे इकॉनॉमिस्ट होते की त्यांची तुलना कोणासोबत केली जाऊ शकत नव्हती. भारतातले हे महत्वाचे या ठिकाणी इकॉनॉमिस्ट यांच्यामुळं आरबीआय स्थापन झाली, हे पण या ठिकाणी लक्षात घ्या. या प्रकारे बाबासाहेबांचं पुढे बाबासाहेबांनी या ठिकाणी 31 जानेवारी 1920 ला मूकनायक सुरू केला. मूकनायकला पांडुरंग नंदराम भटकर हे या ठिकाणी काय होते, संपादक होते. एक विद्यार्थी या ठिकाणी आहे पांडुरंग नंदराम भटकर, यांना त्यांनी संपादक बनवलं होतं. कारण सिडनहम कॉलेजचे प्राध्यापक बाबासाहेब होते आणि त्यांना अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज मध्ये भाग घेता येत नव्हता. म्हणून मग बाबासाहेब पडद्या आड राहून मूकनायक चालवतात, तर पडद्यापुढे संपादक म्हणून पांडुरंग नंदराम भटकर या ठिकाणी आहे. मूकनायकचा अंक पहिला 31 जानेवारीला सुरू झाला आणि इथं मूकनायकच्या मस्तकावर या ठिकाणी तुकाराम महाराजांची बीज लिहिली होती, तिथून या ठिकाणी सुरुवात केली जात होती, हे लक्षात घ्या. या मूकनायकला शाहू महाराजांनी मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत केली होती. त्यावेळेस 2,500 रुपये स्वतः बाबासाहेबांच्या घरी येऊन शाहू महाराजांनी दिले होते. बाबासाहेब आंबेडकरांबद्दलची माहिती शाहू राजांना सांगणारे दत्तोबा पवार होते. मुद्दा अंडरलाईन करा. दत्तोबा पवारनी बाबासाहेबांचा मूकनायक हा शाहू राजांना वाचून दाखवला आणि तेव्हा मग शाहू राजांना बाबासाहेबांची माहिती मिळाली आणि मग बाबासाहेबांना भेटण्यासाठी स्वतः ते या ठिकाणी त्यांच्या 10x12च्या घरामध्ये मुंबईमध्ये आले आणि तिथं मग त्यांना आर्थिक मदत केलेली आहे असं दिसतं. माणगाव परिषद 1920 साली या ठिकाणी झाली. मार्च 1920 ला माणगाव परिषद झाली. यांचं नाव लक्षात ठेवायचं, आप्पासाहेब दादगोंडा पाटील. तर यांनी ही परिषद आयोजित केली होती आणि या परिषदेमध्ये दत्तोबा पवार सहभागी होते. तुकाराम गणेशाचार्य उपस्थित होते. गंगाराम कांबळे या ठिकाणी उपस्थित होते. गंगाराम कांबळे कोण, तर शाहू राजांनी त्यांना हॉटेल या ठिकाणी काढून दिलं आणि हे गंगाराम कांबळे यांनी सत्यशोधक हॉटेल या नावाचं हॉटेल या ठिकाणी सुरू केलं. आणि हे गंगाराम कांबळे ज्यांनी शाहू राजांच्या निधनानंतर त्यांचं पहिलं स्मारक कोल्हापूरमध्ये 1924 ला उभं केलेलं आहे. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहूराजे या ठिकाणी प्रमुख पाहुणे. शाहूराजांनी बाबासाहेबांप्रती आदर व्यक्त करून सांगितलं अस्पृश्यांना की माझं अस्पृश्यांप्रती असणारं प्रेम हे दाईच आहे, मात्र बाबासाहेबच तुमच्या अस्पृश्यतेची मुक्तता करतील अस्पृश्यतेपासनं आणि त्याचबरोबर ते देशाचे भाग्य विजेते पण होतील, अशी पण भूमिका इथे या ठिकाणी शाहू राजांनी बाबासाहेबांबद्दल व्यक्त केलेली आहे असं एकंदर दिसतं. बाबासाहेबांनी 1924 ला पुढे जाऊन बहिष्कृत हितकांनी सभा नावाचं एक संघटन उभं केलं. ज्या संघटनेचं ब्रीद वाक्य एज्युकेट, ऑर्गनायझेशन अँड एज्युटेट असं या ठिकाणी होतं. एज्युकेट, ऑर्गनाइज अँड एज्युटेट, शिका, त्याचबरोबर संघटित व्हा आणि संघर्ष करा, या प्रकारचं आहे. लक्षात घ्या, या सभेचे अध्यक्ष चिमणलाल हरिलाल सेटलवाड हे इम्पॉर्टंट आहे. चिमणलाल हरिलाल सेटलवाड होते. मेयर निस्सीम हे याचे उपाध्यक्ष राहिलेले होते. या मागचा उद्देश बाबासाहेबांचा असा होता की अस्पृश्यांबद्दल ज्यांना कनवळा आहे, ज्यांना अस्पृश्यता नष्ट करायची आहे, जाती संस्था नष्ट करायची आहे, अशा लोकांना संघटित करण्यासाठी बाबासाहेबांनी परळमध्ये इथं या ठिकाणी सभा आयोजित केली होती आणि त्या सभेमध्ये बहिष्कृत हितकांनी सभा स्थापन झालेली आहे असं दिसतं. बाबासाहेबांनी सोलापूरमध्ये एक वसतिगृह सुरू केलं आणि त्या वसतिगृहाची देखभाल करण्यासाठी जीवप्पा सुभा आयदळे यांच्यावर जबाबदारी सोपवली. जीवप्पा सुभा आयदळे यांचं नाव इथं या ठिकाणी आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. इथे प्रश्न येईल. बाबासाहेबांनी बहिष्कृत हितकांनी सभेच्या माध्यमातून वसतिगृह सुरू करता यावं यासाठी एक महत्वाचं एक नियतकालिक सुरू केलं. त्या नियतकालिकाचं नाव सरस्वती विलास या ठिकाणी आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे सरस्वती विलास हे पण बाबासाहेबांनी सुरू केलेलं एक नियतकालिक होतं. हा मुद्दा आपण विसरता कामा नये, हे लक्षात घ्या. पुढे आपल्याला पाहायला भेटतं बाबासाहेबांच्या या सामाजिक चळवळीमध्ये ज्या उच्चवर्णीयांनी काम केलं अशा काही निवडक उच्चवर्णीयांची नावं मी तुम्हाला इथे या ठिकाणी सांगतो. खास करून ते ब्राह्मण कुटुंबातले होते. सुरभा नाना टिपणीस हे एक महत्वाचं नाव आपल्याला या ठिकाणी दिसतं. त्याचबरोबर भाई अनंतराव चित्रे हे एक नाव आहे. बापूसाहेब सहस्त्रबुद्धे, बापूसाहेब सहस्त्रबुद्धेवर राज्यसेवा मेन्सला आयोगाने एकदा प्रश्न विचारला. यांच्याच हस्ते बाबासाहेबांनी मनुस्मृतीचं दहन केलं. कोण? सहस्त्रबुद्धे जे आहेत. तर बापूसाहेब सहस्त्रबुद्धे म्हणजे गोणी सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते बाबासाहेबांनी मनुस्मृती दहन केलं. त्याचबरोबर देवराम नाईक मोस्ट इम्पॉर्टंट आहे, जे समता नावाच्या पत्राचे संपादक राहिले, हे लक्षात या ठिकाणी असू द्या. देवराम नाईक. पुढे अनेक सवर्णाचे लोक सहभागी या ठिकाणी राहिले. येस. पुढे आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं बहिष्कृत हितकांनी सभा जी होती त्या बहिष्कृत हितकांनी सभेच्या वतीनं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं
की शिवजयंतीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता मुंबईमध्ये बदलापूर या ठिकाणी, आणि त्या बदलापूरच्या शिवजयंतीच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्वतः बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी राहिलेले आहेत असं एकंदरीत दिसतं. बाबासाहेबांनी 1927ला समता सैनिक दलाची स्थापना या ठिकाणी केलेली होती, हा मुद्दा लक्षात ठेवा. आणि याचबरोबर समता सैनिक दलाबरोबर समाज समता संघ जो आहे किंवा समता समाज संघ जो आहे, इथं लिहितो मी समता समाज संघ जो आहे तो समता समाज संघ तो देखील बाबासाहेबांनी स्थापन केला होता, हे लक्षात घ्या. आता समाज समता संघ किंवा समता समाज संघ हा जो स्थापन केला तो कशासाठी, तर बाबासाहेबांच्या सोबत जे सवर्ण समाजाचे लोक सहभागी होते अशा लोकांना त्यांच्या जात बांधवांकडनं मोठ्या प्रमाणात त्रास होत होता, आणि म्हणून मग त्यांनी बहिष्कृत हितकांनी सभेमध्ये काम करण्याऐवजी समता समाज संघामध्ये काम करावं असं त्यांचं धोरण राहिलेलं होतं. लक्षात घ्या, देवराम नाईकच्या अट्टहासामुळं या संघटनेचे अध्यक्ष स्वतः बाबासाहेब आंबेडकर राहिले. भारतातील हे कदाचित पहिलं संघटन असू की या संघटनेचे सगळे सदस्य हे प्रामुख्याने ब्राह्मण होते, अध्यक्ष अस्पृश्य होते, बाबासाहेब आंबेडकर. लक्षात असू द्या. पुढे पाहायला भेटतं कोकणातील खोदी पद्धत रद्द करणारं विधेयक बाबासाहेबांनी इथं मांडलेलं आहे, हे लक्षात घ्या. तर खोती पद्धत रद्द कोणी केली, तर बाबासाहेबांनी रद्द केली, हे लक्षात या ठिकाणी असू द्या. पुढे पहा, म्हणजे आपल्याला हा एक मुद्दा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ते म्हणजे काय, महार वतन कुलकर्णी वतन कोणी रद्द केली, तर शाहूराजांनी. ग्राम जोशांची वतन रद्द कोणी केली, सी.के. बोले यांनी. तर कोकणातील खोती पद्धत रद्द कोणी केली, तर बाबासाहेब आंबेडकरांनी. मुद्दा लक्षात घ्या. पुढे आपल्याला पाहायला भेटतं की सायमन कमिशन मध्ये बाबासाहेबांनी साक्ष दिली, सायमन कमिशनचं स्वागत त्यांनी केलं. त्याचबरोबर गोलमेज परिषदेमध्ये बाबासाहेबांची भूमिका आपल्या सर्वांना या ठिकाणी माहिती आहे, ती बॅच मध्ये मी तुम्हाला शिकवलेली आहे. पुणे कराराबद्दल मी आता इथे या ठिकाणी बोलून गेलेलो आहे, आणि त्यानंतर बाबासाहेबांचं कार्य ते पण या ठिकाणी बोलवलं. बाबासाहेबांनी पुढे नंतर जाऊन 1956ला बौद्ध धर्माची दीक्षा या ठिकाणी घेतली नागपूरमध्ये. त्याच्या आधी 1954ला बाबासाहेबांनी देहूरोड या ठिकाणी बुद्ध मूर्तीची स्थापना या ठिकाणी केली, हे पण या ठिकाणी आपल्याला सर्वांना माहिती आहे. तर एवढं बस करा, याबद्दलची माहिती मी तुम्हाला जी दिलेली आहे तेवढं या ठिकाणी करा. याच्यावर प्रश्न आला तुम्हाला उत्तर या ठिकाणी देता येईल. तुर्तास थांबूया. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.